एका साधकाची पत्नी मरण पावलेली आहे आणि तेव्हा श्री अरविंदांनी त्यांना जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र आपल्या सर्वांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांच्या मृत्यूनंतर आपली भूमिका काय असली पाहिजे हे अगदी नेमकेपणाने इथे सांगितलेलं आहे. तो प्रत्येक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे, तो आपण विचारात घेऊया. पत्नी जी गेलेली आहे तिच्याबद्दल ते म्हणतात, आता ती पत्नी जी मृत पावलेली आहे ती आता कुठे निघालेली आहे, तर ती तिच्या विश्रांती स्थानाच्या दिशेने निघालेली आहे. सायकिक वर्ल्ड हे एक प्रकारे जीवाचं विश्रांती स्थान आहे, त्या दिशेने तिचा प्रवास चालू झालेला आहे. तर तिला तू मदत कर. कशी मदत कर? तिच्याबद्दल सद्भावनापूर्ण विचार हे मनात आठवण्याचा प्रयत्न कर आणि तिची जी वाटचाल चाललेली आहे मरणोत्तर जीवनामध्ये, त्या वाटचालीमध्ये तिला सहाय्य करावं म्हणून ईश्वराची प्रार्थना कर. अतिशय महत्त्वाचं हे वाक्य आहे असं मला वाटतं. बघा, बरेचदा कधी असं होतं की दोन व्यक्तींमध्ये अत्यंत घनिष्ठ असं नातं असतं आणि अचानक म्हणजे आपण अकाली मृत्यू म्हणतो की नाही एखाद्या व्यक्तीचा, तसा जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मागे शिल्लक राहिलेली जी व्यक्ती आहे, मग नातं कुठलंही असेल, तर त्या व्यक्तीला त्या मरण पावलेल्या व्यक्तीचं ते दुःख जे आहे ते काही केल्या पचवता येत नाही. अगदी अनेक दिवस जातात, महिने जातात, पण ती दुसरी राहिलेली व्यक्ती त्या दुःखामधून सावरू शकत नाही. अशा व्यक्ती आपल्याला माहिती असतात. तेव्हा या व्यक्तींना हा मोलाचा संदेश आहे. बघा काय म्हणतात श्री अरविंद, जर तुमचा शोक हा अति दीर्घकाळ टिकून राहिला तर तो त्या व्यक्तीला सहाय्यकारी ठरत नाही, उलट त्या व्यक्तीचा जो प्रवास चाललेला आहे त्या प्रवासामध्ये त्याला विलंब लागतो. कारण आता आपल्या लक्षात येण्यासारखं आहे की त्या व्यक्तीला आता पुढच्या प्रवासाला जायचं आहे, पण ही मागे राहिलेली जी व्यक्ती आहे जी त्या दुःखातून बाहेरच येऊ शकत नाहीये, सावरू शकत नाहीये स्वतःला, ती व्यक्ती तिला या पृथ्वी तलाकडे सातत्याने खेचू पाहते आणि मग त्या मृत पावलेल्या व्यक्तीची जी ओढाताण होते त्यामुळे तिने जो चटकन पुढच्या प्रवासाला लागायला पाहिजे तर तसं न होता ती पुन्हा मागे ओढली जाते.